रुपाली चाकणकरांना आता एक निर्णय घ्यावाच लागणार आहे की महिला आयोग अध्यक्ष राहायचं की मग आपल्या पक्षाचं नेतृत्व सांभाळायचं। वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे आधीच झोतात आलेल्या चाकणकरांवरती आता त्यांच्याच वर्क स्टाईलमुळे चारही बाजूने ताशेरे ओढले जात आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यावरती आता त्यांच्या न दिलेल्या वेळेवरून आरोप होत आहे। भाजप आणि शिंदे गटाचे काही नेते थेट म्हणताय की अहो चाकणकरजी, आता तरी आम्हाला वेळ द्या। कालच काही महिला प्रतिनिधींनी राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतलाय, तो देखील थेट चाकणकरांच्या कामावरून सवाल घेऊन। आणि नीलम गोरे यांनी देखील एक विशेष बैठक बोलवली आणि हे सर्व अचानक घडलं का, तर अजिबात नाही। चर्चा अशी आहे की महायुतीतलेच काही मित्र पक्ष जसं की भाजप आणि शिवसेना हेच आता चाकणकरांवरती नाराज आहे। आणि कारण काय आहे तर चाकणकरांकडे एक नाही तर तब्बल 2 जबाबदाऱ्या आहेत, महिला आयोग अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा। आणि या दोन्ही पदांकडे लक्ष देण्यासाठी ते आपला फुल टाइम देत नाहीत असा थेट आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। सोशल मीडियावरून देखील त्यांच्यावरती टीका सुरूच आहे। आपल्याकडे महिला आयुक्त आहे, परंतु आयोगाचं काम कुठं आहे असा प्रश्न विचारला जातोय। काही सूत्र सांगताय की महायुतीतल्याच काही नेत्यांचं म्हणणं आहे की चाकणकरांकडे एकच पद ठेवा व एक पद काढून घ्या। म्हणजेच काय तर चाकणकरांना आता एक निर्णय घ्यावा लागणार आहे की महिला आयोग अध्यक्ष म्हणून पुढे जायचं की मग राष्ट्रवादीचं नेतृत्व टिकवायचं। राजकारणामध्ये एक गोष्ट नक्की आहे की 2 खुर्चीवरती जर एकच व्यक्ती बसला तर वाद हा उफळतोच। रुपाली चाकणकर यांचं राजकीय भविष्य आता होणाऱ्या बैठकी, भेटीगाठी आणि नाराज पक्षांची चर्चा करूनच ठरणार आहे। आता बघावं लागेल की चाकणकरजी कुठल्या खुर्चीवरून स्वतःहून खाली उतरताय। मित्रहो, या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय महाराष्ट्र।